नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. श्रीनगरजवळ पंपोर परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे शासकीय इमारतीला सुरक्षा दलाचं चोख प्रत्युत्तर. शोध मोहीम जारी. भारतीय लष्कराच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांची सुरक्षा वाढवली. जागतिक बँकेच्या भांडवलात वाढ करण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांचा विकास करणं हे सरकारचं प्राधान्य. मुख्यमंत्री. नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त तर मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू. कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद. रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद. इंदूर क्रिकेट कसोटीत दमदार सुरुवातीनंतर अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडची शरणागती. आणि पंढरपूरमध्ये आज पहाटे झालेल्या 2 अपघातात 7 जण मृत्युमुखी. आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळच्या पंपोर परिसरात असलेल्या जम्मू काश्मीर उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीवर आज दहशतवाद्यांनी सकाळी गोळीबार केला. या गोळीबारामुळे इमारतीच्या काही भागाला आग लागली. या इमारतीत काही दहशतवादी घुसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या शासकीय इमारतीला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरलं असून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. आग लागल्याचं कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्या तरी सुरक्षेच्या कारणावरून त्यांना इमारतीत जायला मनाई करण्यात आली आहे. याच इमारतीवर फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी 2 दिवसांहून अधिक काळ चकमक चालली होती. भारतीय लष्करानं केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यानं पाकिस्तानला चिंतेत टाकलं आहे. पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन यांच्या सुरक्षिततेची चिंता लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन या दोन्ही दहशतवाद्यांना लाहोरमधल्या लष्कराच्या तळावर ठेवण्यात आलं असून पाकिस्तानी लष्कराचे कमांडो साध्या वेशात लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सल्लाउद्दीन यांचं रक्षण करत आहेत. लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तान सैनिकांनी दहशतवादी तळांचं ठिकाणही बदललं असून आता हे तळ नियंत्रण रेषेपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले आहेत. जागतिक बँकेच्या भांडवलाचं पुनर्गठन करण्याची सूचना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. ते काल वॉशिंग्टन इथं बँकेच्या मंत्रिस्तरीय विकास समितीच्या बैठकीत बोलत होते. शाश्वत विकास अभिमुख उद्दिष्ट सन 2030 पर्यंत पूर्ण करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. मात्र जागतिक बँकेकडे सध्या उपलब्ध असलेला निधी त्यासाठी अपुरा आहे. म्हणूनच जागतिक बँकेच्या भांडवलामध्ये वाढ करायला हवी असं ते म्हणाले. अधिक निधी उपलब्ध करून देतानाच विविध देशांनी नाविन्यपूर्ण उपाय शोधणं, माहितीचं आदानप्रदान, एकत्रित प्रयत्न आणि खासगी क्षेत्रासह सर्व विकासाभिमुख संस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचंही जेटली म्हणाले. गावं आणि शहरं यांच्यातलं नातं कायम ठेवून दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई नगर परिषदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात शहरीकरणाचा वेग वाढत असून शहरातल्या मूलभूत सुविधांचा झपाट्यानं विकास होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार उपस्थित होते. नाशिकजवळ तळेगाव इथं बालिकेवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणी परिस्थिती आता नियंत्रणात आहे. बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिकमधली इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जे जसे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक 2008 अमेंडेड जे आहे त्याच्यामध्ये जे जे बसतात त्यांच्यावर आणि जे असे मेसेजेस फॉरवर्ड करत आहे आणि ज्याचे काय बेस नाही आहे त्यांच्यावर
आम्ही IPC आणि ITF मध्ये कारवाई करणार. दसरा म्हटला की नागपूर शहरात 2 कार्यक्रमांची मोठी धामधूम असते. त्यापैकी एक म्हणजे दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि स्वयंसेवकांचं पूर्ण गणवेशात होणारं सघोष पथसंचलन. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीची लगबग नागपुरात जोरात सुरू आहे. या तयारीचा आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी आढावा घेतला. नागपूरमध्ये विजयादशमीला एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामुळेच नागपुरात प्रचंड पर्यटक या दिवशी जमा होतात. एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुसरा म्हणजे रेशीम बागेमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पथसंचलनाचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी आणि लाखो भाविक नागपुरात दाखल होतात. दीक्षाभूमी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये हजारो बौद्ध अनुयायी त्याचप्रकारे श्रद्धाळू भाविक देशाभरातून विदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर इकडे येतात. अगदी 3-4 दिवसांपासून रीख भाविकांची लागलेली असते एकूणच या कार्यक्रमासाठी. त्याच्यामुळेच एकूणच दीक्षाभूमीचा जो परिसर आहे श्रद्धाळू आणि बौद्ध अनुयायांनी पूर्णपणे गजबजलेला परिसर असतो आणि त्यासाठी प्रशासन देखील उत्तम प्रकारे कार्यरत आहे. इकडे वेगवेगळ्या ठिकाणी यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था देखील प्रशासनाकडे केलेली असते. चांगल्या पाण्याचा पिण्यासाठी व्यवस्था देखील प्रशासनाने केली असते. त्याचबरोबर एकूण पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात तैनात केलेला असतो. यावर्षी प्रमुख वक्ता 125वी जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांची रूपरेषा इकडे केलेली आहे. त्याचप्रकारे मागील एकूण आठवड्यामध्ये विविध कार्यक्रम इकडे सादर करण्यात आले. उद्या विजयादशमीनिमित्त होणारा एक महत्वाचा कार्यक्रम इकडे आहे. त्याच्यामुळे अनेक केंद्रीय मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. देशामधून देखील विदेशातून अनेक धर्मगुरू देखील या कार्यक्रमासाठी येणार आहेत. जपान, म्यानमारमधून देखील काही धर्मगुरू या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि आपला अनुभव इकडे शेअर करण्यात, लोकांसमोर शेअर करण्यात. त्याच्यामुळे या एकूण दीक्षाभूमी उद्याच्या कार्यक्रमाला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रकारे रेशीमबागमध्ये देखील जो पथसंचलनाचा कार्यक्रम होणार आहे तो देखील एक महत्वाचा कार्यक्रम आहे. यावेळेला एक वेगळं स्वरूप RSSच्या कार्यक्रमासाठी यासाठी लागणार आहे, कारण का एक वेगळ्या रूपात आपण राष्ट्रीय स्वयंसेवकच्या एकूण सगळ्या लोकांना बघणार आहोत. ज्या प्रकारे त्यांचा गणवेश मध्ये बदल करण्यात आला आहे, कुठे ना कुठे एक वेगळं स्वरूप या कार्यक्रमात देखील प्राप्त झालेलं आहे. दरवर्षी आपण ज्या प्रकारे बघतो की सफेद हाफ पॅन्ट असते, सफेद शर्ट आणि हाफ पॅन्ट मध्ये स्वयंसेवक दिसतात, पण यावेळेला पथसंचलनामध्ये पांढरा शर्ट आणि फुल पॅन्ट मध्ये स्वयंसेवक पथसंचलन करताना दिसणार आहेत. आणि या पथसंचलनासाठी विशेष अतिथी म्हणून इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसचे माजी निवृत्त अधिकारी डॉक्टर सत्यपाल रॉय देखील उपस्थित असणार आहेत. एकूणच बघता या दोन्ही कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात तयारी शासनाने, राज्य सरकारने, त्याचप्रकारे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इकडे केलेली आहे. सह्याद्री बातम्यांसाठी शिरशिरार, नागपूर. या 2 कार्यक्रमांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतो तो शिवसेनेचा दसरा मेळावा. मुंबईतल्या शिवतीर्थावर उद्या संध्याकाळी होणाऱ्या या मेळाव्याची तयारीही आता अंतिम टप्प्यावर आली आहे. कापूस आणि विजेचे वाढलेले दर तसंच कापडाच्या घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर येत्या दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय वस्त्रोद्योग संघानं घेतला आहे. शहरात सध्या अत्याधुनिक आणि साधे असे 1.25 लाख यंत्रमाग असून दररोज सुमारे 40 लाख मीटर कापडाचं उत्पादन होतं. गेल्या 9-10 महिन्यांपासून कापडाच्या मागणीत सातत्यानं घट होत असून कापूस आणि वीज दरवाढीमुळे सूत उत्पादनात प्रतिदिन 2 लाख रुपयांपर्यंत नुकसान सोसावं लागत आहे. परिणामी गेल्या 3 महिन्यांपासून सूत गिरण्या आठवड्यातून 2 ते 3 दिवस बंद ठेवाव्या लागत आहेत. अखेर काल सूत गिरण्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन दिवाळीनंतर म्हणजेच येत्या 1 डिसेंबरपासून सूत गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो कामगारांवर उपासमारीचं संकट कोसळणार आहे. त्यामुळे या उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकार आता काय भूमिका घेणार याकडे वस्त्रोद्योगाचं लक्ष लागलं आहे. वर्षामध्ये होत असलेला प्रचंड तोटा, आर्थिक टंचाई, कामगारांचे वाढलेले पगार, वाढलेले लाईट बिल आणि दिवाळीचा आता येणारा कामगारांचा बोनस, या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्या सूतगिरण्या मोडकळीला येतील का काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे. त्यामध्ये यंत्रमाग प्रचंड प्रमाणामध्ये बंद असल्यामुळं सुताला अजिबात मागणी नाही, त्यामुळे सूत विक्री होत नाही. कापूस आज 51,000 खंडी अशा पद्धतीनं दर असल्यामुळं कापसाच्या मध्ये आणि सूत विक्रीमध्ये जवळजवळ 30 रुपये प्रति किलो नुकसान होत असल्यामुळं एक सूतगिरणी आज 1.5 लाखापासून 5 लाखापर्यंत तोटा दैनंदिन व्यवहारामध्ये सहन करते.
राज्यातला प्रत्येक घटक आज युती सरकारच्या कारभारावर नाराज असून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था मोडीत निघाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल बीड जिल्ह्यातल्या परळी इथं केली. परळी नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. राज्यात लाखांच्या संख्येनं मराठा मोर्चे निघत असताना मुख्यमंत्री गप्प असून सत्तेत भागीदार असलेली शिवसेना व्यंगचित्राच्या माध्यमातून या समाजाचा अपमान करत आहे अशा शब्दात पवार यांनी सरकारवर टीका केली. परळीचा विकास हेच आपलं ध्येय असून आपण त्यापासून मागे हटणार नाही असा निर्धार विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यांचा हात धरून आपण राजकारणात आलो त्या दिवंगत गोपीनाथजी मुंडे यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं नाव परळी इथल्या नाट्यगृहाला दिलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात परळी नगर परिषदेनं केलेल्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केलं. विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशन काळात 14 डिसेंबर रोजी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय दुसरा मोर्चा नागपुरात निघणार नाही असा निर्णय काल औरंगाबाद इथं मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नागपूर मोर्चानंतर मुंबईतल्या मोर्चाची तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. बैठकीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या समन्वय समित्यांचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. यावेळी 9 मागण्यांचा ठराव संमत करण्यात आला. मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी या विषयांवर अभ्यास करण्यासाठी 9 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा निर्णय मान्य करण्याचं काल एकमतानं ठरवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला साजरी करण्यात यावी ही महत्वाची मागणीही समितीनं केली आहे. सगळ्याच क्षेत्रात आज महिलांनी झेप घेतली आहे. शिक्षण क्षेत्रात तर गेल्या काही वर्षांपासून मुलीच अव्वल स्थान पटकावताना दिसतात. पण हा विकास तळागाळात आदिवासींपर्यंत पोहोचतो का? पाहूया आदिवासी भागातली एक यशोगाथा. आदिवासी म्हणजे रानाची पाखरं जणू. पण आता काळ बदलला. आदिवासी विकास गंगेत सहभागी होऊ लागले. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उडान योजनेअंतर्गत अशाच एका आदिवासी मुलीची निवड झाली. 25 मुलींमध्ये नाशिकच्या आदिवासी विभागातल्या मालती भोये या मुलीची ही निवड. क्लासरूम मध्ये या मुलींना मार्गदर्शन केलं जातं. या शिक्षणासाठी मालतीची झालेली ही निवड सर्व संवर्गातून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे. आम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव कधीच केला नाही. मातीला तिच्या इच्छेप्रमाणे जिथं जे करायचं ते तिला आम्ही सपोर्ट केला. एकलव्य शाळेतली ही 12वीची विद्यार्थिनी हातातल्या टॅबवर शिक्षणाची रंजक ज्ञानगंगा लीलया मैत्रिणींपर्यंत पोहोचवते. प्रिन्सिपल सरांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की एक उडान ही एक स्कीम आहे स्पेशली मुलींसाठी. त्यात IIT ची तयारी करून घेतली जाते, ज्या थ्रू मुली ह्या IIT फील्डमध्ये पुढे जाऊ शकतात. कारण आपल्या IIT फील्डमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते. म्हणून भारत सरकारने त्याच्यासाठी प्रयत्न केला की आपल्या मुली या फील्डमध्ये कशा पुढे येतील, त्यासाठी त्यांनी छान अशी एक स्कीम लॉन्च केली. IIT पूर्ण केल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा आहे. सावित्रीबाईंनी हाती दिलेला शिक्षणाचा वसा मालतीने खऱ्या अर्थाने हाती घेतला आहे. एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकतं, हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे उद्गार मालती भोये हिच्यासाठी सत्यात उतरताना दिसत आहेत. सत्तेपासून दूर गेल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्यानं राहुल गांधी आणि काँग्रेस अस्वस्थ झाली आहे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. अमरावती इथं आयोजित बुद्ध महोत्सवाचं उद्घाटन काल आठवले यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय नागरिकांनी सध्या सैन्याच्या पाठीशी उभं राहावं, सर्जिकल स्ट्राईकवर कुणीही नकारार्थी मत देऊ नये असं आवाहन आठवले यांनी केलं. दलित आणि मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी येत्या 19 ऑक्टोबरला शिर्डी इथं दलित मराठा ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली आहे असं आठवले म्हणाले. इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असंही आठवले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातला भारत साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावती इथं केलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बुद्ध महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं.
राज्यातल्या दलित वस्त्यांची सुधारणा करून त्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही ते यावेळी म्हणाले. बौद्ध धर्मियांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या महोत्सवात बिहारमधल्या बुद्धगया इथल्या महाबोधी विहाराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हा महोत्सव 16 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या अन्य कार्यक्रमात शेगाव नाक्याजवळच्या अभियंता भवन सभागृहात आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे, रिपाईचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या संत भगवान बाबांच्या भगवानगडावरच्या नियोजित दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण दक्षता घेत आहे. गडावर बंदोबस्तासाठी 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे. यंदा या मेळाव्यात राजकीय व्यक्तींनी भाषण करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि डॉ. त्रिपाठी यांनी काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी गडावरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्याप्रमाणेच देशभरात महानवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. कोलकाता, वाराणसी, गुवाहाटी तसंच दिल्ली या भागात प्रामुख्यानं महानवमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. विविध ठिकाणी पूजेचं आयोजन करण्यात आलं असून आज सिद्धिदात्रीच्या रूपात देवीची आराधना केली जात आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. महाराष्ट्रातही आज खंडेनवमीनिमित्त विविध ठिकाणी सप्तशती होम हवनाचं आयोजन करण्यात आलं आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये आज यंत्रसामुग्री आणि उपकरणांचं पूजन केलं जातं. नवरात्रोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथल्या भगवती देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या मंदिरात माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची भवानी देवी, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांच्या मूर्ती एकाच गाभाऱ्यात आहेत. नवरात्रोत्सव काळात भगवती मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून भाविक इथे दर्शनासाठी येतात. चैत्र महिन्यात या देवीची महिनाभर यात्रा भरते. समस्त कोळी बांधवांचं आराध्य दैवत असलेल्या लोणावळ्यातल्या एकविरा गडावर महानवमीनिमित्त आज होम हवन करण्यात आलं. एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते देवीला पहाटे अभिषेक करून पूजेला सुरुवात झाली. यावेळी कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्ती देवता आहे. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. रशियातल्या व्लादिवोस्तोक इथं झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारतानं अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद पटकावलं. काल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या ऋत्विका गड्डे हिनं कोसेत्काया इव्जेनिया हिचा 21-10, 21-13 असा सहज पराभव केला. मिश्र दुहेरीची अंतिम लढतही भारताच्या प्रणव चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीनं जिंकली. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या सिरिल वर्मा याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत काल जपाननं अमेरिकेचा 45-19 गुणांनी धुव्वा उडवला. जपानच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अमेरिकन संघाला निष्प्रभ केलं.
कालच्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य इराणनं थायलंडवर 64 विरुद्ध 23 गुणांनी सहज मात केली. कालच्या तिसऱ्या लढतीत कोरियानं नवख्या अर्जेंटिनाला 69 विरुद्ध 41 गुणांनी पराभूत करत अ गटामध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली. इंदूर इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत आज उपाहारानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकी माऱ्यापुढे शरणागती पत्करली. उपाहारापर्यंत 1-125 अशा सुस्थितीत असलेल्या न्यूझीलंडला अश्विनच्या फिरकीनं एकापाठोपाठ 4 हादरे देत खिंडार पाडलं. उपाहारापासून चहापानाच्या सत्रात तब्बल 5 फलंदाजांनी केवळ 91 धावात भारतीय फिरकीपुढे नांगे टाकत तंबूचा रस्ता धरला. सलामीच्या गप्टिलनं 72 तर लॅथमनं 53 धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मधल्या फळीची साथ मिळाली नाही. चहापानापर्यंत पाहुण्यांनी आपल्या पहिल्या डावात 6 बाद 233 धावा केल्या. अश्विननं 4 तर यादव आणि जडेजानं प्रत्येकी 1 गडी बाद केला. पंढरपूर तालुक्यात काल मध्यरात्रीनंतर झालेल्या 2 अपघातांमध्ये 7 जणांचा बळी गेला आहे. मुंढेवाडी इथं शेख कुटुंबियांच्या घराचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत कुटुंबातले 4 जण मृत्युमुखी पडले. यात एका लहान मुलाचा आणि मुलीचा समावेश आहे. सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी गावाजवळ आज पहाटे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उजनी धरणाच्या कालव्यात पडून झालेल्या अपघातात ट्रकमधल्या 3घांचा मृत्यू झाला. हवामान. कोकणात काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. आज सकाळी झालेल्या नोंदीनुसार रत्नागिरी इथं गेल्या 24 तासात 9 मिलीमीटर तर वेंगुर्ला इथं 7 मिलीमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात किमान तापमान अनेक ठिकाणी सरासरीच्या 1.5 ते 3 अंश अधिक नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. श्रीनगरजवळ पंपोर परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे शासकीय इमारतीला आग, सुरक्षा दलाचं चोख प्रत्युत्तर, शोध मोहीम जारी. भारतीय लष्कराच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांची सुरक्षा वाढवली. जागतिक बँकेच्या भांडवलात वाढ करण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांचा विकास करणं हे सरकारचं प्राधान्य, मुख्यमंत्री. नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त तर मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू. कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद. रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद. इंदूर क्रिकेट कसोटीत दमदार सुरुवातीनंतर अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडची शरणागती. आणि पंढरपूरमध्ये आज पहाटे झालेल्या 2 अपघातात 7 जण मृत्युमुखी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.